श्री स्वामी समर्थ. घरात मांजरीने पिल्ल देणं शुभ की अशुभ, शास्त्र काय सांगते जाणून घ्या. घरात मांजराच्या पिल्लांनी जन्म देण्याचा संकेत काय, वास्तुशास्त्रात काय म्हटलंय जाणून घ्या. असं म्हणतात की मांजराने जर एखाद्या घरात जन्म घेतला तर ती व्यक्ती मालामाल देखील होऊ शकते, तसेच कंगालही होऊ शकते. आपल्यापैकी अनेक जण घरात कुत्रा, मांजर, पोपट, ससा, पक्षी असे अनेक पाळीव प्राणी पक्षी अगदी आवडीने पाळतात. यामध्ये अनेकाच्या घरी अगदी सहज मांजर आढळते. अनेकदा आपण पाहिले आहे की मांजर कोणाच्याही घरी जाऊन तिथे बसते. अनेकदा मांजर घरात तिच्या पिल्लांना देखील जन्म देताना आपण पाहिले आहे. तसेच जेव्हा ही पिल्लं मोठी होतात तेव्हा ती त्यांना घेऊन जाते. काही जणांसाठी ही फक्त एक सामान्य घटना आहे, पण वास्तुशास्त्रानुसार पाहिल्यास याचा वेगळा अर्थ देखील असतो. घरात मांजर येण्याचा अर्थ काय? वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्याच्या घरात सोनेरी रंगाची मांजर आली तर त्या घराचे लवकर भाग्य उजळेल असा याचा अर्थ लागतो. तसेच मांजर घरात आल्याने सौभाग्य येतं, कुटुंबाची चांगली प्रगती होते, घरात पैशाची भरभराट होते. तर तपकिरी रंगाची मांजर घरात आल्यास तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होतात, तसे अचानक पैशाची आवक वाढते. घरात मांजराच्या पिल्लांनी जन्म घेतल्याचे अर्थ वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरी मांजर येऊन जर तिने पिल्लांना जन्म दिला हे फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की पिल्लाच्या जन्माच्या 90 दिवसाच्या आत कुटुंबात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. मांजरीच्या पिल्लांना ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते, तसेच यामुळे कुटुंबावर देखील चांगला सकारात्मक परिणाम होतो. मांजरीचा हा संकेत दिल्यास सतर्क व्हा. सर्वसामान्य मान्यतेनुसार जर एखादी मांजर अचानक तुमच्या घरात येऊन जर रडत असेल तर ती काहीतरी अघटित घटना आहे हे समजून जा. घरात मांजरीचं रडणं अशुभ मानलं जातं. अशा वेळी घाबरून न जाता भगवान हनुमानाचा जप करावा, तसेच प्रत्येक मंगळवारी मंदिरात जाऊन प्रसाद वाटावा. मांजर घरात पाळणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्रानुसार घरात मांजर येणं देखील जरी शुभ असलं तरी मात्र घरात मांजर पाळणं जर एका प्रकारे अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात. यामुळे पैशाची आवकही होत नाही, तसेच आरोग्य देखील चांगले राहत नाही. मात्र हा अंदाज खरा ठरेलच असं सांगता येत नाही. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.